पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पुणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट आहे, तर घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। पुण्याच्या मध्यवर्ती भागासह उपनगरामध्ये पावसाची संततधार सकाळपासूनच पाहायला मिळते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूया पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे। पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर आज पुण्याला ऑरेंज अलर्ट आहे आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज सकाळपासून शहरातील उपनगर असेल किंवा मध्यवर्ती भाग असेल त्या ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे आणि त्याबद्दलच आपण जर बघितलं तर मान्सून जो काल खरं तर पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी दाखल झाला, हा खरं तर एक विक्रम म्हणावा लागेल। कारण पुण्यात 1962 मध्ये 29 मेला मान्सून दाखल झाला होता आणि त्यानंतर आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 60 वर्षानंतर मान्सून पुन्हा एकदा 26 मेला पुण्यात दाखल होतोय। आपण जर पाहिलं तर मान्सूनची रेंज असते ती जवळपास जूनच्या पहिला किंवा दुसरा आठवडा असते, मात्र यंदा मान्सून खूप लवकर आल्यामुळे आपण जर पाहिलं तर जूनच्या अगोदरच राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। त्याबद्दल पुण्यात देखील पावसाने जोरदार खरं तर बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातल्या ज्या नद्या असतील त्यांना देखील आता त्या नद्यांची पाणी पातळी जी आहे ती वाढल्याचं चिन्ह आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।